मी जिल्हा परिषद शाळा सावरेची विद्यार्थी आहे। मी एंबूरहून रोज बसने यायची, परंतु आता बस बंद झाल्याने आमचे खूप हाल होत आहेत। रोज चालत यायला लागतं, 4 किलोमीटर चालत यावं लागतं आणि त्यामुळे आमच्या अभ्यासावरही खूप परिणाम होत आहे। या रस्त्याचं काम चालू असताना आम्ही हे बघितलं आणि आम्ही सरांना सांगितलं की आम्हालाही या रस्त्याच्या कामात श्रमदान करायचं आहे आणि जर हे आम्ही श्रमदान केलं तर नक्कीच आमची बस चालू होईल आणि आम्हालाही पुन्हा बसमध्ये येण्यास मिळेल। त्यामुळे विनंती आहे की या रस्ता जर दुरुस्त झाला तर रस्ता दुरुस्त झाल्यामुळं आमची बस पुन्हा चालू होईल। आहे सावरा मध्ये आमच्या डिलेव्हऱ्या जेव्हा तपासणीसाठी डिलेव्हरीसाठी न्यायला एवढा त्रास होतो, जेव्हा दर महिन्याला तपासणी करावी लागते। जर 6व्या महिन्यात 7व्या महिन्यात त्यांचं कदाचित अबॉर्शन सुद्धा होऊ शकते ह्या रस्त्यामुळे। कारण का हा रस्ता नेता म्हणजे उचल आसड करताना म्हणजे गर्भालाही त्रास होतो आणि त्या मातेलाही त्रास होतो। कारण का कदाचित तिची कंबर दुखते, त्याच्यामुळे तिच्या अंगावरनं खूप जाऊ लागते, कदाचित तिच्या त्याच्यामध्ये पाणी जाते, त्याच्यामध्ये पण तिला त्रास होतो आणि याच्यामुळे अबॉर्शन म्हणजे होऊ शकते 8व्या महिन्यात 7व्या महिन्यात 9 महिने पूर्ण तर कधीच होत नाही मातेला। कारण का ह्या रस्त्यामुळे न वेळेवर परत जर तिच्या पोटात दुखायला लागलं तर वेळेवर गाडी सांगितली 108ला कॉल केला तर ते गाडीवाले पण वेळेवर येत नाही आणि आमच्या गावातले सावऱ्यामधले इकोवाले रिक्षावाले ते पण रस्त्यामुळे तयार होत नाही अशामुळे आणि वेळेवर त्यांच्याकडे पैसा नसतो म्हणून 108च्या गाडीने जायला चांगलं असतं पण ते पण वेळेवर येत नाही। त्याच्यामुळे जाता अर्ध्या तासाचा 15-20 मिनिटाचा रस्ता असून तिथे 1 तास 1.5 तास लागतो जाण्यासाठी। याच्यामुळे हा आमचे म्हणजे मातांना खूप त्रास होतो। तसेच लहान बच्चू असतात कमी वजनाचे देखील ते पण तपासणीसाठी नेता त्यांना पण म्हणजे उचल असेल तर त्यांना पण धक्का लागतो। एक तसं माझ्या पाड्यामधलं झालं गवलीपाडा ते तसं त्याला आरेला डिलेव्हरी झाली आणि नंतर ते PCGसाठी बोलवलेलं मनोरला आणि ते लोक घेऊन गेली तर त्या इष्टीमध्ये ते जाताना त्यांना इको रिक्षा भेटली नाही तर ते इष्टीमध्ये घेऊन गेले तर त्या बाळाला म्हणजे उचल असेल करता एकदम धक्का लागला तर ते पूर्ण एक वेळ ते झोपूनच राहिलं, उठतच नव्हतं। तर म्हणजे त्यांना असं वाटलं काय बाळाला झाला काय आणि नंतर मग ते त्याला धक्का लागल्यामुळे ते म्हणजे सुस्त पडले होते। म्हणून आम्हाला काही करून तरी हा रस्ता नंतर आमचे मीटिंगचे टायमिंग असतं मीटिंगचं टायमिंग आमचं 10 साडेनऊचं असतं तर वेळेवर रिक्षा न मिळाल्यामुळे वेळेवर जाता नाही येत त्याच्यामुळे आमची मीटिंग पण हे होते आणि त्याच्यामध्ये झालेले विषय आम्हाला उशिरा गेल्यामुळे झालेले विषय आम्हाला समजत नाही। म्हणून काही करून तरी आम्हाला रस्ता चांगला पाहिजे।